नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि इतर सर्व परीक्षेसाठी भी खूप महत्त्वाचे आहेत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला आता प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 2000 साली निर्मिती झालेला चित्रपटाचे दिनदर्शक कोण आहेत? उत्तर आहे जब्बार पटेल. प्रश्न दुसरा, रेपो रेट वर रेपो रेट कोण ठरवत असतो? उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न तिसरा, 14वे रत्न दाखवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? उत्तर आहे चांगला मार देणे. प्रश्न चौथा, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणता लिंग प्रकारता येतो? उत्तर आहे नपुंसक लिंग. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हिमायूचा प्रभाव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला? उत्तर आहे शेरशाह सुरी. प्रश्न सहावा, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचविले? उत्तर आहे कलिकात. प्रश्न 7, सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? उत्तर आहे मोहम्मद गझनी. प्रश्न 8, कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? उत्तर आहे लाल व हिरवा. प्रश्न 9, जल्लीकट हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 10, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 11, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 12, अमर चित्रकथा आहे लहान मुलांसाठी चे पुस्तक कोणी सुरू केले? उत्तर आहे अनंत पाई. प्रश्न 13, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? उत्तर आहे अमीर खुसरो. प्रश्न 14, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? उत्तर आहे अल्बर्ट बिल. प्रश्न 15, खालीलपैकी कोणते झाडे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत असते? उत्तर आहे निलगिरी. प्रश्न 16, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? उत्तर आहे सरन्यायाधीश. प्रश्न 17, सालेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 18, 7 बेटाचे शहर हे कोणत्या शहराला म्हटले जाते? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 19, कोणत्या जिल्ह्यात 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 20, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 21, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? उत्तर आहे मायकल फुको. प्रश्न 22, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅडॅस या शहराचे उत्खनन करताना सापडले? उत्तर आहे हडप्पा. प्रश्न 23, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? उत्तर आहे जेम्स ऑगस्टस हिकी. प्रश्न 25, निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती.
प्रश्न 25, जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर डॅडस या राजकीय पक्षात झाले. उत्तर आहे द्रविड मुनेत्र कळघम. प्रश्न 26, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅडस आहे. उत्तर आहे मासिक. प्रश्न 27, पाचाड या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? उत्तर आहे राजमाता जिजाबाई. प्रश्न 28, चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे? उत्तर आहे ओरिजिन ऑफ स्पेसीस. प्रश्न 29, भारतात 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न 30, खालीलपैकी कोण ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत असत? उत्तर आहे सॉक्रेटिस. प्रश्न 31, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न 32, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न 33, 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? उत्तर आहे नीरज पांडे. प्रश्न 34, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोणत्या ठिकाणी आहेत? उत्तर आहे नागपूर व धुळे. प्रश्न 35, व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे धवल धोरण. प्रश्न 36, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता? उत्तर आहे 11 एप्रिल 1827. प्रश्न 37, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? उत्तर आहे रजनीश सेठ. प्रश्न 38, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता? उत्तर आहे तोरणा. प्रश्न 39, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 40, 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला गेला होता? उत्तर आहे आशा भोसले. प्रश्न 41, भारतातील कोणते राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय मंजूर दिला? आंध्र प्रदेश. प्रश्न 42, भारताची राजमुद्रा असणारा अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे सारनाथ. प्रश्न 43, भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 44, नागपूर प्रशासकीय विभागात सहभागी नसलेला जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 45, पुणे करारासाठी कारणीभूत ठरलेला जातीय निवाड कोणी जाहीर केला? उत्तर आहे फ्रान्स मॅकडोनाल्ड. प्रश्न 46, कोणतेही विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे ठरविण्यासाठी कोण अधिकार देतात? कोणतेही विधेयक विधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? उत्तर आहे लोकसभापती. प्रश्न 47, 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन 2020 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले? उत्तर आहे सांगली. प्रश्न 48, सार्कची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 49, इंटरपोलची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर आहे 1923 साली. प्रश्न 50, अशोक गहलोत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? उत्तर आहे राजस्थान.
प्रश्न 51. मिसाईल वुमन म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे टेसी थॉमस. प्रश्न 52. डॅडॅस ही नदी द्विकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते? उत्तर आहे चंबळ नदी. प्रश्न 53. भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे, त्यास डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे भारतीय द्वीपकल्प. प्रश्न 54. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 8 मार्च. प्रश्न 55. हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात? उत्तर आहे 11 खेळाडू. प्रश्न 56. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत? उत्तर आहे दलाई लामा. प्रश्न 57. खालीलपैकी कोणत्या राज्याला चीन देशाची सीमा स्पर्श करत नाही? उत्तर आहे बिहार. प्रश्न 58. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात किती फरक आहे? उत्तर आहे 5.5 तास. प्रश्न 59. भारतातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेले नंदा देवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 60. कापसाच्या लागवडीसाठी सर्वात उत्कृष्ट मृदा कोणती आहे? उत्तर आहे काळी रेगूर मृदा. प्रश्न 61. खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला? उत्तर आहे सप्टेंबर 1972. प्रश्न 62. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्यप्राणी म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. मोर्लो मिटो 1909च्या कायद्यासाठी लोकशाही तत्वाला भासलेला हरताळ हे उद्गार कोणाचे आहे? उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न 64. 1916 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी होम रूल लिंकची स्थापना केली? उत्तर आहे पुणे. प्रश्न 65. स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक कोण होते? उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. प्रश्न 66. मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी कुठे केली होती? उत्तर आहे अस्पृश्य. प्रश्न 67. सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना व वैना या 5 नद्याचे उगमस्थळ डॅडॅस या ठिकाणी आहे? उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 68. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील कोणत्या उपनगरामध्ये आहे? उत्तर आहे चेंबर. प्रश्न 69. ॲल्युमिनियम धातू केवळ खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे निर्माण केला जातो? उत्तर आहे इलेक्ट्रोलिझ. प्रश्न 70. विद्युत शेगड्या आणि विद्युत प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? उत्तर आहे जर्मन सिल्वर. प्रश्न 71. कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते? उत्तर आहे 8वी पंचवार्षिक. प्रश्न 72. नव्या भारताबाबत पंडित नेहरूचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित होता? उत्तर आहे लोकशाही समाजवादीचे तत्व. प्रश्न 73. सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे? उत्तर आहे बँक ऑफ अमेरिका. प्रश्न 74. माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 च्या तरतुदीनुसार नागरिकांना डॅडॅस अधिकार प्राप्त झाला आहे? उत्तर आहे माहितीचा अधिकार. प्रश्न 75. ATS अर्थात दहशतवादी विरुद्ध पथकाच्या पोलीस उपयुक्त बनवणाऱ्या
पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? उत्तर आहे गीता चव्हाण. प्रश्न 76. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा अकादमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 77. महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले आहे? उत्तर आहे 30%. प्रश्न 78. महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कुठे आहे? उत्तर आहे भायखळा. काय आहे? भायखळा. प्रश्न 79. सिटी ऑफ जॉय या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे डॉमिनिक लेपियर. प्रश्न 80. भारताचा 17वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? उत्तर आहे आदित्य मित्तल. प्रश्न 81. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला तंबाखू कायदा पास केला आहे? उत्तर आहे न्यूझीलंड. प्रश्न 82. अलीकडेच कोणाला 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सुशांत घोडके. प्रश्न 83. पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती स्टार असतात? उत्तर आहे 3 स्टार. प्रश्न 84. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 85. खालीलपैकी कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? उत्तर आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न 86. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 87. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडणुकीचा अधिकारी कोणाला आहे? उत्तर आहे ग्रामसभा. प्रश्न 88. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 2007 साली. प्रश्न 89. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न 90. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 91. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती आरक्षण देण्यात आले आहे? उत्तर आहे 50%. प्रश्न 92. पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न 93. महात्मा गांधी यांना चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? उत्तर आहे 1917 साली. प्रश्न 94. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? उत्तर आहे जुन्नर. प्रश्न 95. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते? उत्तर आहे लॉर्ड कर्झन. प्रश्न 96. कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगाजाच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? उत्तर आहे 1961 साली. प्रश्न 97. खालीलपैकी कोणता दिवस अमेरिका देशाचा स्वातंत्र्य दिन आहे? उत्तर आहे 4 जुलै. प्रश्न 98. राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? उत्तर आहे 1920 साली. प्रश्न 99. भारत कुशक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न 100. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. धनवत. धनवतचा विरुद्धार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो गरीब हा आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे.